ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि यनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचं श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या मालिकेच्या 17व्या वर्गामध्ये मनपूर्वक स्वागत। मागच्या वर्गात आपण जी काही चर्चा केली त्याची थोडीशी उजळणी करून मग पुढे जाऊया। मागच्या वर्गामध्ये आपण जी चर्चा केली त्याच्यामध्ये की मधुर भाव म्हणजे जरी हा विषय असला तरी अजून मधुर भावापर्यंत आपण पोहोचलेलो नाही आहोत। भाव हे नेमकं काय असतात आणि याचं आपल्या आध्यात्मिक उन्नतीकरता काय याचं महत्त्व आहे हे सगळं विचार विनिमय सुरू आहे। आणि याच्यामध्ये आपल्याला भगवान ऋषीबरोबर असं सांगतात की हे जे पंचभाव आहेत सख्य, वात्सल्य, मधुर, शांत आणि दास्य, तर या पंचभावाच्या माध्यमातून जेव्हा साधक ईश्वराचं आधी सगुण साकार रूप त्याचं दर्शन त्याला घडतं आणि जेव्हा त्या भावामध्ये तो अजून निष्णात होतो, खूप खोलवर जातो, तेव्हा ही द्वैताची भूमी सोडून मी आणि तू ही भाव सोडून तो नेहमीच करता अखंडाच्या राज्यात किंवा निर्विकल्प समाधीमध्ये स्थित होत असतो। आणि याच जेव्हा तो अखंडाच्या राज्यामध्ये किंवा निर्विकल्प समाधीमध्ये पोहोचतो म्हणजेच काय, आत्मसाक्षात्कार त्याला होतो। आणि आत्मसाक्षात्कार या स्थितीला सर्व भावांची मिलनभूमी असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि सर्व भावांची त्याला म्हणतो की शून्य भाव असं सुद्धा म्हटलेलं आहे। म्हणजे जर बुद्धिस्टिक शास्त्र वाचलं तर त्याच्यामध्ये शून्य भावाची स्थिती सुद्धा लिहिलेली आहे। तर हे दोन्ही गोष्टी सत्य आहे का? कारण की आत्मतत्वच हे सर्व भावांचं मिलनस्थान आहे, उद्गमस्थान आहे आणि विलयस्थान सुद्धा आहे। याची चर्चा आपण मागच्या वेळेस केली होती। एक दुसरा अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न याची चर्चा आपण केली होती की सगुण साकार आणि निर्गुण निराकार ह्या दोन ईश्वर प्राप्तीचे जे दोन स्टेप्स आहेत, तर ह्या दोन्हीमध्ये काही अंतर आहे का? तर तसं बघितलं तर आपण ईश्वराचे सगळे गुण नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त हे सगुण साकारला पण लावले आणि निर्गुण निराकारला सुद्धा लावले। त्यातून आपल्याला हा बोध झाला
की ईश्वराचे सगुण साकार दर्शन करा किंवा निर्गुण निराकार दर्शन करा, तर आपल्याला ती ईश्वर प्राप्तीच झालेली आहे, ती एकच स्थिती आहे, असं आपण त्याची चर्चा मागच्या वेळेस केली होती. आणि शेवटचा मुद्दा ज्याच्यावरती आपण मागचं आपलं व्याख्यान वर्ग थांबला होता, की भगवद्गीतेमध्ये जसं म्हटलंय की ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. जो साधक मला ज्या भावाने भजतो त्याच भावाने मी त्याला दर्शन देत असतो. आणि हे सगळं चर्चा करत असताना आपण अघोरमणी देवी म्हणजे गोपालेर मा, त्यांना भगवान श्रीरामकृष्णांमध्ये त्यांच्या इष्ट गोपालाचं दर्शन झालं होतं. आपल्या माताजींना भगवान श्रीरामकृष्णांमध्ये काली माचं दर्शन झालेलं होतं. आणि जोसेफाईन मॅकलाउडला एकदा अमेरिकेत स्वामीजींच्या ठिकाणी साक्षात क्राइस्ट यांचं दर्शन झालं होतं. हे सगळे उदाहरण मागच्या वेळेस आपण याची चर्चा केली होती. एक फार बोलकं उदाहरण, श्रीनाथे जानकीनाथे अभेद परमात्मनी तथापि मम सर्वस्व रामकमल लोटन, हे पण घटना घेतली होती. त्यावेळेस कदाचित एक संदर्भ देणं मी विसरलो होतो. ते संदर्भ मी इथे देऊ इच्छितो, की आपण जेव्हा वचनामृत वाचतो, संदर्भ लक्षात घ्या, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. जो भक्त मला ज्या भावाने भजतो त्याच भावाने मी त्याला दर्शन देत असतो. मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. याचीच पुष्टी भगवान श्रीरामकृष्ण वचनामृतमध्ये फार सुंदर पद्धतीने करतात. आणि एक इतकं सुंदर उदाहरण ते देतात. ते उदाहरण देऊन सांगतात, समुद्रामध्ये जेव्हा खूप थंडी पडते तेव्हा काय होत असतं की समुद्रामध्ये खूप मोठे मोठे बर्फाचे खडे तयार होतात. आणि जेव्हा उष्णता वाढते हे बर्फ वितळून जात असतं आणि पाण्यात मिसळून जात असतं. हेच उदाहरण घेऊन भगवान श्रीरामकृष्ण वचनामृतमध्ये फार सुंदर एक सिमिली देतात. तर म्हणतात की भक्तीच्या थंडीने, हा विषय काय सुरू आहे की हे 5 भाव, त्या 5 भावांपैकी एका भावाचा अवलंबन करून आपण जेव्हा आपल्याला सगुण साकार दर्शन लाभतं आणि तिथूनच पुढे तोच जे सगुण साकार निर्गुण निराकारमध्ये सुद्धा परिवर्तित होतो. तर भक्तीच्या थंडीने ते पाणी जेव्हा मोठे मोठे ग्लॅशियर्स म्हणतात त्याला, तसा तो एक आकार घेतो. आणि जेव्हा थंडी संपते, उष्णता वाढते, तेव्हा तेच पाणी वितळून समुद्रामध्ये विलीन होऊन जातं. हे पहा किती सुंदर आणि बोलकं उदाहरण देऊन भगवान श्रीरामकृष्णांनी हे आपल्यापुढे मांडलं आहे की कसं भक्त आधी सगुण साकार आणि सगुण साकारच्या पुढे मग निर्गुण निराकार. भगवान श्रीरामकृष्ण अजून एक उदाहरण देऊन सांगतात की सगळे जे अवतार असतात त्यांच्या मनाची सतत ओढ असते ही निर्गुण निराकारकडे. पण ईश्वराचा प्रचार प्रसार करण्याकरता, की लोकांना म्हणजे ज्याला म्हणतो की आपण इन्स्पायर करण्याकरता, ते नेहमी सगुण साकार म्हणजेच ज्याला म्हणतो की सगुण साकारच्या राज्यात राहून ते ईश्वरीय चर्चा भक्तांशी करत असतात. हा संदर्भ मागच्या वेळेस माझं देणं राहून गेलं होतं. आता आपण याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. एक एक मुद्दा पहा. हे जे भाव ज्याची चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो, इतकं खोलवर ही चर्चा का करत आहेत. आणि मी सांगू इच्छितो की अजून पुढचे किमान 4 वर्ग तरी अजून मधुर भावाला आपण स्पर्श पण करणार नाही आहोत, म्हणजे मधुर भावाची साधनेला. कारण की एकानंतर एक ते इतके मुद्दे उचलत आहेत. आणि ते मुद्दे का उचलत आहेत हा प्रश्न आपल्या मनामध्ये जर आला तर बंधू भगिनींनो, हे जे 5 भाव आहेत ज्याची चर्चा आपण करत आहोत, सख्य, वात्सल्य, शांत, दास्य आणि मधुर, हे 5ही भावांचा, मनाचे भाव यांचा आपला परिचय आहे आणि आपण दैनंदिन जीवनामध्ये याचा वापर करत आहोत. फक्त फरक कुठे आहे की हे सगळे जे भाव आहेत हे आपण जे वापरत आहोत हे अशुद्ध रूपात आहेत.
अशुद्ध रूपात का आहेत, त्याला शुद्ध कसं करायचं, शुद्ध करून ईश्वरप्राप्ती कशी करायची, आज त्याची चर्चा होणार आहे. पण इथे ज्याला म्हणतो की जो मुद्दा आहे की इतक्या हे सगळे पंचभावाला घेऊन इतके आचार्य किंवा ऋषीप्रवर हे इतके का त्याला इतकं महत्त्व देत आहेत, कारण की त्याचं स्पष्ट कारण आहे की हे सगळे आपल्या परिचयाचे आहेत आणि आपल्याला समजतात, आणि याच भावांचं जेव्हा आपण उदात्तीकरण करू तर आपली आध्यात्मिक उन्नती ही 100% होणारच. आता जे पुढचा मुद्दा आपण जे घेणार आहोत की हे जे 5 भाव आहेत यातून साधकाची उन्नती नेमकी कशी घडते, आपल्या मनामध्ये काय काय परिवर्तन घडतात, हे भाव अशुद्ध का आहेत ज्याचा आपण वापर करत आहोत, मग याचं शुद्धीकरण कसं करायचं, आणि शुद्धीकरण करत असताना आपल्याला नेमकं केलं तरी काय पाहिजे. अध्यात्मामध्ये ही एक मोठी मजा आहे, कारण की जे काही अध्यात्म म्हणजे काय, आपल्या संस्कारांशी आपण सतत संघर्ष करत असतो. आपल्या संस्कारांमुळे आपण हे शरीर धारण केलेलं आहे. अनेकदा काय होत असतं बंधू भगिनींनो, की आपण आपल्या संस्कारांना घेऊन कौतुक करत असतो, आणि आपल्या समाजामध्ये पण, आपल्या नातेवाईकांमध्ये पण, की अरे तो मुलगा फार चांगला आहे बरं, संस्कारित आहे. पण लक्षात घ्या, संस्कार कधी पण अमोघ वस्तू नाही आहे. का नाही आहे? कितीही चांगले संस्कार असले तरी त्या संस्कारांमुळे आपल्याला शरीर घ्यावं लागतं. त्या शेतकऱ्याची उदाहरण लक्षात घ्या, पश्चिम बंगालमध्ये मुंगूस आणि त्याच्या शेपटीवर लागलेलं ती वीट, या संस्कारांमुळेच आपल्याला जन्म घ्यावा लागतो. आणि संस्कार पुसणेच म्हणजे हे अध्यात्म. त्यातून आपलं खरं स्वरूप आपल्याला त्याचा अनुभव येईल. तर आता आपण जी चर्चा करणार आहोत की हे 5 भाव नेमकं मनुष्याला कसे मदत करतात आणि हे अशुद्ध का आहेत, याची प्राथमिक चर्चा एकदम पहिल्या वर्गात मी केली होती, म्हणजे गेल्या 3-4 वर्गाच्या आधी. पण आज थोडा आपण खोलात जाण्याचा प्रयत्न करूया की ऋषीप्रवर सांगतात की हे 5 जे भाव आहेत, हे 5 भाव ज्याचा व्यवहार आपण आज सुद्धा करत आहोत, हे जरी सूक्ष्म असले तरी अशुद्ध आहे. सूक्ष्म का आहेत? कारण की हे आपल्या मनाशी संदर्भात आहेत. आपल्या व्यवहारातून ज्याचं प्रगटीकरण होत असतं, पण हे मनातून प्रगट होत असतात म्हणून ते सूक्ष्म आहे, पण अशुद्ध आहे. आता अशुद्ध का आहे, आपण एक उदाहरण घेऊन याचा प्रयत्न करूया. की पहा, आपण या समाजामध्ये राहतो, परिवारामध्ये राहतो, आणि आपण सुद्धा जेव्हा आपली आई आपल्याला प्रेम करते तो वात्सल्य भाव आहे. आपण जेव्हा आपल्या आईला प्रेम करतो ते मातृभाव आहे. आपण आपल्या वडिलांना जेव्हा प्रेम करतो ते पितृभाव आहे. वडील आपल्याला प्रेम करतात ते वात्सल्य भावच आहे. मित्र मित्राला प्रेम करतो ते सख्य भाव झालं. शिष्य गुरूंना प्रेम करतो दास्य भावाने. तर हे सगळे प्रकारचे जितके पण भाव आहेत, शांत भाव म्हटलं जर ऋषींचा, तर शांत भाव आणि दास्य भावमध्ये फार काही अंतर नसतो. फक्त कसं असतं की दास्य भाव ज्याला इथे जो म्हटल्या गेलेला आहे, तो दास्य भाव ऋषींचा सुद्धा होता, पण त्याच्यामध्ये त्याला म्हणतो की प्रगटीकरण फार कमी आहे. उदाहरणार्थ, हनुमंताचा जो भाव होता तो दास्य भक्तीचाच होता, दास्य भावच होता, पण तो स्पष्टपणे त्यांनी तो म्हणजे त्याचं प्रगटीकरण झालेलं आहे. पण शांत भावामध्ये दास्य भावानेच ईश्वराला प्रेम केलं जातं, पण त्याचं प्रगटीकरण नसतं, म्हणून त्याला शांत भाव म्हणतात, आणि ते ऋषींचं होतं. आपण अनेकदा म्हणतो की अरे त्याच्या मनात प्रेम आहे बरं, की तो देवाची भक्ती आहे, पण तो बाहेरून प्रगट होऊ देत नाही. हे पण एका छोट्या परिमाणामध्ये तो शांत भावाच आहे. छोट्या परिमाणामध्ये असू देत, अशुद्ध असू देत, पण तो प्रगट होत नाहीये, पण आतमध्ये आहे, असे घरच्या आईला लक्षात येतं, घरच्या म्हणजे इतर लोकांना लक्षात येतं. तर तो जरी तो शांत भाव आहे, पण तो त्याचं परिमाण खूप छोटं आहे असो. तर हे सगळे भाव सूक्ष्म आहे आपल्यामध्ये, पण अशुद्ध आहे. अशुद्ध का आहेत आणि त्याला शुद्ध कसं करायचं आणि त्यांनी प्रगती कशी होते आपण हे बघूया.
तर आपण बंधू भगिनींनो, जे आपण आता उदाहरण घेऊया वात्सल्य भावाचं. तर एक आई जिचं ईश्वरावरती प्रेम आहे, श्रीरामकृष्णांवरती प्रेम आहे, आपल्या स्वतःच्या अपत्यांवरती प्रेम आहे, पण ते प्रेम तितकंच म्हणजे त्या स्वतःच्या अपत्यांप्रती मर्यादित आहे, संकुचित आहे, किंवा श्रीरामकृष्णांप्रती प्रेम आहे पण तो त्यांच्याप्रती तितकंच मर्यादित आहे. खूप झालं तर कदाचित घरामध्ये इतर ते म्हणजे दीराची मुलं असतात, बहिणीची मुलं असतात, भावाची मुलं असतात, त्यांच्याप्रती वात्सल्य भाव असेल. पण जो वात्सल्य भाव कौसल्याचा होता की हा राम माझा मुलगा आहे आणि जगातले सगळे पुरुष आणि स्त्री हे माझीच मुलं आहेत, इतका उदात्तीकरण एक सामान्य स्त्रीचं होणं शक्य नाहीये. आणि म्हणून आपलं जे वात्सल्य असतं हे अत्यंत संकुचित आणि मर्यादित असतं. अत्यंत संकुचित म्हणजे निवडक लोकांपुरतंच ते असतं. आणि म्हणून त्याला अशुद्ध वात्सल्य भाव असं म्हटलं गेलेलं आहे, किंवा संकुचित म्हटलं तरी चालेल, मर्यादित म्हटलं तरी चालेल. फक्त आपल्या मुलांपुरतं आणि माझे इष्ट श्रीरामकृष्ण आहे, मी त्यांना वात्सल्य भावाने प्रेम करतो, तिथपर्यंतच मर्यादित, त्याच्या पलीकडे नाही. तर याला म्हणतात तो आपण जे आपलं वात्सल्य माहिती आहे, पण आपलं वात्सल्य कसं आहे, आपलं वात्सल्य हे मर्यादित आहे. पुढे जेव्हा आपलं हे वात्सल्य प्रेम किंवा वात्सल्य भाव हे फक्त काही ठराविक मुलांप्रतीच आहे, तर याचं सगळ्यात मोठा दोष जे असतं की याच्यामध्ये हे प्रवृत्तीमूलक असतं. प्रवृत्तीमूलक असतं म्हणजे काय, की याच्यामध्ये दोष असतात, द्वेष, मत्सर, घृणा, ईर्ष्या. जर एक कोणत्याही प्रकारच्या भावामध्ये, मग ते मधुर भाव असो, शांत भाव असो, दास्य भाव असो, जर तिथे काही ठराविक लोकांनाच आपण त्या सख्य भावाने प्रेम करत आहोत आणि एकही या जगातील एकाही माणसाप्रती आपली ईर्ष्या, द्वेष, मत्सर, घृणा असेल, तर त्या भावामध्ये आपण स्थित झालेलो नाही, हे एकदम स्पष्ट लक्षात येतं. जेव्हा आपलं वात्सल्य भाव किंवा आपलं सख्य भाव किंवा आपलं दास्य भाव, मधुर भाव हे जर हे प्रवृत्तीमूलक असेल, प्रवृत्तीमूलक असेल म्हणजे की जगातल्या एकाही माणसाबद्दल जर आपल्या मनामध्ये द्वेष, ईर्ष्या, मत्सर, घृणा हे भाव निर्माण होत असतील, तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला भाव हा पूर्णपणे अशुद्ध आहे, हा अजून शुद्ध झालेला नाही. आणि आपल्याला अजून ज्या भावाला घेऊन आपण ईश्वरावरती प्रेम करत आहोत, श्रीरामकृष्णांवरती प्रेम करत आहोत, तर तो भाव अजून त्याला परिपोषाला आलेला नाहीये, तो शुद्ध झालेला नाहीये, आणि त्याच्याकरता आपल्याला साधना करण्याची खूप आवश्यकता आहे. पण ज्या वात्सल्य भावाने भगवान श्रीरामकृष्णांनी त्या रामललाची साधना केली, याची चर्चा आपण आत्ताच केली म्हणून मी उदाहरण देत आहे. तर त्या वात्सल्य भावाच्या माध्यमातून त्यांनी जगातल्या सगळ्या पुरुषांवर, सगळ्या स्त्रियांवर त्या वात्सल्य भावानेच प्रेम केलं. किंवा ठाकूरांचंच उदाहरण आपण आधी घेतलं होतं की भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनातली साधना सुरू केली होती ईश्वराला मातृभावाने साधना करून. जगातल्या प्रत्येक स्त्रीलाच काय, पुरुषांना सुद्धा ते मातृभावानेच बघायचे, आणि म्हणून त्यांना ती एक पराकोटीची शुद्धता, पवित्रता प्राप्त झाली, ती व्याकुळता प्राप्त झाली. आणि आई तुम्हाला दिस, हे भावाचा परिपोष म्हणतात त्याला. भावाचा परिपोष म्हणतात म्हणजे काय, की जेव्हा प्रेमानंदजी महाराजांची जयंती येतीच आहे, आणि नेमकं त्यांचाच जीवनातला प्रसंग आहे की बलराम बाबूंच्या घरच्या स्त्रिया ठाकूरांना भेटायला आल्या होत्या. आता बलराम बाबूंचे घरच्या स्त्रिया म्हणजे कलकत्त्याचे फार एक श्रीमंत, संभ्रांत ज्याला म्हणतो, एरिस्टोक्रेट फॅमिली. त्या सगळ्या स्त्रिया बसलेल्या, ईश्वरी चर्चा सुरू असताना रमणी नावाची एक कुख्यात महिला त्या क्षेत्रातली, जिचं ठाकूरांवरती खूप निस्सीम भक्ती होते, ठाकूर तिला खूप प्रेम करायचे,
ती अचानक जेव्हा समोरून जात असताना ती ठाकूरांना प्रणाम करते. तर या सगळ्या स्त्रियांशी बोलणं सोडून भगवान श्रीरामकृष्ण त्या स्त्रीशी बोलतात, की "का गं रमणे, किती दिवस झाले तू दिसली नाहीस? तू येत का नाही आजकाल?" आता बलराम बाबूंच्या घरच्या स्त्रिया म्हणजे एक संभ्रांत परिवारातल्या एरिस्टोक्रेट, त्यांना ते खूप लागतं, की आम्हाला सोडून ठाकूर आणि एक अशा स्त्रीशी बोलत आहेत. आपण चर्चा करत आहोत, की भावाचा परिपोष कसा असला पाहिजे. जगातला प्रत्येक म्हणजे ठाकूरांनी मातृभावाने संपूर्ण जगाला त्या पावित्र्यानेच बघितलंय. बघितलं म्हणजे फक्त तोंडानी नव्हे, तर खरंच त्यांनी तो भाव इतका जपला होता, की प्रत्येक स्त्री त्यांना ती मातृरूपानेच दिसायची आणि त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. आता त्या स्त्रिया खूप ऑफेंडेड, त्यांना थोडासा अपमान वाटला. ठाकूरांच्या लक्षात आलं, ठाकूर सगळे भाव ताळण्यात उचतात आणि त्यांना हे लक्षात आलं, की यांना हे काही आवडलेलं नाही, की म्हणजे आम्हालाच म्हणजे हे करून आणि या अशा एका स्त्रीशी ते हे करतात आहे. ठाकूरांच्या लक्षात आल्याबरोबर आणि त्यांचा जो संवाद संपुष्टात आला, ठाकूर त्या सगळ्यांना घेऊन जातात. कुठे? की चला आपण भवतारिणीचं दर्शन करूया. आणि तो पूर्ण घोळका घेऊन भगवान श्रीरामकृष्ण भवतारिणीच्या दर्शनाला जातात आणि तिथे ठाकूरांना समाधी अर्धबाह्य अवस्था प्राप्त होते आणि त्या समाधीमध्ये ते म्हणतात, की "वाह आई, काय तुझी लीला आहे. आई तुझी काय लीला आहे, सतीमध्ये पण तू आणि वैश्यामध्ये सुद्धा तू. वाह वाह, काय तुझी लीला आहे." ही घटना घडली तेव्हा बलराम बाबूंच्या स्त्रियांमधल्या सगळ्यांना हे लक्षात आलं, की जगातल्या प्रत्येक स्त्रीकडे भगवान श्रीरामकृष्ण कोणत्या रूपाने बघतात. बंधू भगिनींनो, हे उदाहरण इतकं बोलकं आहे. मातृभावाची परिपुष्टी आहे एकदम. इतकी परिपुष्टी आहे. तर आपण ज्या भावाची सगळी चर्चा करत आहोत, आपल्याला आपला भाव निवडायची पूर्ण सूट आहे. आपल्या अधिकार आणि पात्रताप्रमाणे. अजून जेव्हा ठाकूरांच्या हे मातृभावाची चर्चा करत आहोत, एक अजून बोलकं उदाहरण लक्षात येतंय. त्यातून लक्षात येईल, की ठाकूर पहा किती टोकापर्यंत त्यांनी तो भाव त्यांच्या हृदयात होता. कलकत्त्यामध्ये एक सासूबाई होत्या. त्यांना 2 सुना होत्या आणि वय खूप कमी, ते काहीतरी 14-15 त्या दोन्ही सुनांचं वय असेल. त्या दोन्ही सुनांना लहान बाळ होतं घरी आणि एखाद्या विशिष्ट दिवशी सासूबाई म्हणतात, की "आज खूप चांगला दिवस आहे, तुम्ही जाऊन जरा ठाकूरांचं दर्शन करून या बघू." आणि साधारणपणे आपण जेव्हा दर्शनाला जातो काय करतो? उपाशी पोटी जातो, काही खाऊन जात नसतो. आणि बरंच अंतर चालून त्या दोघी पायी ऊन म्हणतं मी रखरखीत उन्हात त्या ठाकूरांच्या दर्शनाला आल्या आणि खूप कमी वय, चालावं लागलं. जेव्हा ठाकूरांकडे आल्या त्यांचा चेहरा पूर्ण सुकून गेला होता. आणि जशी ते ठाकूरांच्या खोलीत त्यांनी प्रवेश केला, ठाकूरांच्या लक्षात आलं, की इतक्या कमी वयाच्या या मुली, घरात लहान बाळ आहे आणि सासूबाईंनी म्हटलंय म्हणून त्या आल्या बिचारा. ठाकूरांना सहन नाही झालं बरं. ह्या सगळ्या घटना रेकॉर्डेड आहे. ठाकूरांनी त्यांच्याशी संवाद गाठण्याच्या आधी रामलाल दादाला सांगितलं, की "पहा त्या तांडावरती काय ठेवलंय, जे काही असेल ते लवकर आण." आणि सगळ्यात आधी त्या दोघींना भवतारिणीचा प्रसाद जे काही उपलब्ध होता ते खायला दिलं आणि पाण्याचा ग्लास पुढे केला. आणि त्यांना म्हटलं, की "माझ्या भेटीला कधी पण उपाशी पोटी यायचं नाही बरं, मला खूप त्रास होतो." अँड व्हॉट ही सेड, ही मीन इट. लेट मी रिपीट, व्हॉट ही सेड, ही मीन इट. त्यांना तो त्रास सहन होऊ शकत नव्हता. त्यामुळे ते लक्षातच आलं, की ह्या दोघी खूप दूर चालून आलेल्या आहेत आणि दोघी खूप म्हणजे बिचाऱ्या याला म्हणतो ना, की उन्हात चालून उपाशीपोटी आल्या, ते सहन नाही होत होतं. त्यांनाही सहन झालं नाही मुलींना आणि ठाकूरांना सुद्धा सहन झालं नाही. तर माझा हे 2 घटना तुमच्यापुढे अचानक मला स्मरणात आल्या आणि तुमच्यापुढे मांडण्याचा अर्थ काय? याचा फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी आपण जर केलं तर लक्षात येतं, की याला म्हणतात भावाचा परिपोष. आणि एका ठिकाणी एक कुख्यात स्त्री आहे, पण तिच्याबद्दल सुद्धा तितकीच आपुलकी, तितकाच स्नेह जगाच्या प्रत्येक स्त्रीप्रती ठाकूरांचं तोच एक मातृभाव होता. तर आपण हे जे आपण चर्चा करत आहोत, वात्सल्यभाव, मधुरभाव, सख्य, त्याच्यानंतर दास्य,
कोणत्याही भावाची निवड आपण करू शकतो, एकाची किंवा एकापेक्षा जास्त सुद्धा, पण त्यातून फक्त तो भावच निर्माण झाला पाहिजे आणि जगातला प्रत्येक माणसाकरता तोच भाव निर्माण झाला पाहिजे आणि आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं द्वेष, ईर्ष्या, मत्सर, घृणा जर एखाद्याही व्यक्तीच्या बद्दल असेल तर तो आपला भाव परिपोषाला आलेला नाही. आणि हे जे आपल्या जीवनामध्ये हे जे प्रवृत्तीमूलक प्रेम करतो आपण, सध्या आपण जे अशुद्ध भावाने प्रेम करत असतो, त्या अशुद्ध भाव कशाला येतो? अज्ञानापोटी. त्या अज्ञानापोटी सगळ्यात आधी काही जन्माला येतं तर तो स्वार्थीपणा. आणि म्हणूनच भगवान स्वामी विवेकानंद म्हणतात की अनसेल्फिशनेस इज गॉड. निस्वार्थता ही साक्षात ईश्वर आहे. आणि त्या स्वार्थपरतेमुळे मग काय होतं की मग आपण आपली माणसं निवडतो, आपलं वात्सल्य फक्त आपल्याच अपत्याप्रती असतं, आपले फक्त श्रीरामकृष्ण त्यांच्याप्रती होतं. आणि अजून एक दोष निर्माण होतो आणि तो म्हणजे की ज्या इष्ट देवताला आपण प्रेम करतो, कल्पना करा आपण श्रीरामकृष्णांना प्रेम करतो, तर श्रीरामकृष्ण फक्त माझेच, दुसरे कोणाचे नाही. हे लहान लहान मुलांसारखं होऊन जातं. ते लहान मुलाला म्हटलं की आजी माझी, तर ती एकदम ते लहान बाळ चिडतं एकदम. असं तिला वाटतं की माझा अधिकार क्षेत्रामध्ये कोणीतरी शिरतं आहे. प्रेम कधी पण अधिकार गाजवत नाही, लक्षात घ्या. आज त्याच्यावरती जाणार आहोत आपण. प्रेम कधी अधिकार गाजवत नसतं. तर हे जे आपण चर्चा केली आता की ईश्वर हे माझे पण, ईश्वर हे सर्वांचे पण, हा त्याचं झालं उदात्तीकरण. आणि आपल्याला सध्या काय वाटत असतं की नाही हे फक्त माझंच आहे. आपण जेव्हा हे खूप याचं स्पष्टीकरण आपल्याला बघायला मिळतं राधा आणि गोपींच्या प्रेमामध्ये. राधा कधी पण तिने श्रीकृष्णाप्रती जे प्रेम केलं मधुर भावाने, तिचा हा भाव कधीच नव्हता की कृष्ण फक्त माझा. कृष्ण माझा पण, गोपींचा पण, इतर सर्वांचा पण. पण तो महाभाव होता. हा तो महाभाव होता. कदाचित आपण आज म्हणू की हो ठाकूर माझे पण आहे आणि इतरांचे पण आहे, कारण की अजून आपल्याला प्रेमच झालेलं नाहीये. म्हणजे कसं आहे ना की काही काही गोष्टी अज्ञानापोटी पण सहज म्हणून जातो. पण आपण आपल्याला अजून ठाकूरांवरती तो तसा प्रेम यायचं बाकी आहे की जेव्हा ठाकूर आपलेच वाटतील त्याच्यानंतर आपण मग ठाकूर माझे पण आणि इतरांचे ती स्थिती यायला आपल्याला अजून बराच उशीर आहे. तर कृष्णाला घेऊन कधी गोपींमध्ये आणि राधामध्ये कधी भांडण झालेलं नाहीये. हे फार महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत. म्हणजे आपला जे 5 भाव ज्याची जाणीव आपल्याला आहे पण तो अशुद्ध आहे, त्याचं उदात्तीकरण करणं हे फार आवश्यक आहे. आणि जेव्हा जसं जसं आपलं जीवनामध्ये याचं उदात्तीकरण आपण करू, त्या अशुद्ध भावांना शुद्ध करू टप्प्याटप्प्याने, तसं तसं हे सगळं आपलं जे प्रेम आहे, कोणताही भाव म्हणजे काय, तो बेसिकली प्रेमच आहे. वात्सल्य म्हणजे काय? प्रेम. दास्य म्हणजे काय? प्रेम. सख्य म्हणजे काय? प्रेम. तर त्या आपल्या प्रेमाचा जो एक मर्यादितपणा जसा जसा तो एक्सपांड होईल तसं तसं आपल्या जीवनामध्ये त्याचा अशुद्ध भाव जो आहे, ज्याच्यातून ईर्ष्या, घृणा, मत्सर, द्वेष हे निघून जाईल कोणाही प्रती, म्हणजे या जगामध्ये शत्रूच राहणार नाही आपलं, तेव्हा खऱ्या अर्थाने ते भावाची पुष्टी होईल आणि तेव्हा कुठे आपल्याला सगुण साकार ईश्वराचे दर्शन होईल. त्याच्यानंतरची पाऊल म्हणजेच निर्गुण निराकार. असो याच्या आता पुढे एक जे एक सायकोलॉजिकल स्टडी आपण करणार आहोत आज, की हे 5 भावपैकी कोणताही एक भाव आपण जेव्हा निवडतो तर नेमकं जेव्हा आपण प्रामाणिकपणे त्या भावाचं अवलंबन करून ईश्वराची भक्ती करतो तेव्हा आपल्या मनामध्ये एक तर ते काय काय बदल घडवतं एक, आणि आपली प्रगती कशी होते. हे फार इंटरेस्टिंग आहे आणि सोपं पण आहे कोणत्या दृष्टीने की आपण आपल्या म्हणजे काय म्हणतात त्याला वचनामृत आपल्या जवळ आहे म्हणून या गोष्टी आपल्याला फार सोप्या आहेत.
साधकाच्या जीवनामध्ये जेव्हा तो एखाद्या भावाचा अवलंबन घेऊन ईश्वरावरती प्रामाणिकपणे प्रेम करतो, तर त्याला सगळ्यात जास्त जे संघर्ष करावा लागतो, तो कसला? तर आपले 6 शत्रू आहेत. आपले 6 शत्रू कोणते? तर काम, क्रोध, लोभ, मोह आणि मद आणि मत्सर. काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. हे 5 शत्रू हे आपल्याला सतत खाली खेचत असतात आणि जेव्हा आपण एखादा भाव घेऊन ईश्वरावर प्रेम करतो आणि अवतीभोवतीच्या आपल्या लोकांना प्रेम करत असतो, तर हे बदल कसे घडवून आणायचे, त्याच्याकरता काय केलं पाहिजे आणि ते बदल कसे घडतात ते आपण बघूया. सगळ्यात पहिले हे दुष्ट वासना आणि क्रोध या दोघांची चर्चा करूया, कारण की ह्या 2 गोष्टी आपल्याला सतत याच्याशी संघर्ष करावा लागतो. आणि वचनामृतमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने भगवान श्रीरामकृष्ण सांगतात की अरे, त्या दुष्ट वासनांशी झगडायला जाऊ नका. त्या दुष्ट वासनांचा फक्त ज्याला म्हणतो की त्याचं तोंड फिरवून द्या. त्याचं तोंड कुठे फिरवा? ईश्वराकडे. दुष्ट वासना याचं तोंड फिरवून द्या ईश्वराकडे. पहा, एका वाक्यात भगवान श्रीरामकृष्णांनी सांगितलंय, त्याचा एक इतका डीप मिनिंग आहे. थोडं आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया की नेमकं दुष्ट वासना म्हणजे असते काय हो? ही दुष्ट वासना म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती प्रेम असेल त्याला प्राप्त करणं, आणि जर त्या माणसाच्या प्राप्तीमध्ये काही अडथळा असेल तर आपल्याला लागलीच क्रोध येतो. गीतेमध्ये खूप सुंदर सांगितलेलं आहे, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो बीजायते. एखादी व्यक्तीला आपल्याला प्रेम आहे आणि त्याला प्राप्त करण्याची इच्छा आहे आणि त्या प्राप्त करण्याचे काही अडथळा आला तर आपल्याला लागलीच क्रोध येतो. आणि म्हणूनच त्या दुष्ट वासनांना जर आपण एखाद्या व्यक्तीप्रती त्याला प्राप्त करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे दोष, म्हणजे कोणते? द्वेष, ईर्ष्या, घृणा, मत्सर, हे सगळं त्याच्याबरोबर येतं. हे पहा, खऱ्या प्रेमाची परिभाषा काय असते ही पहा. इथे आपल्याला थोडंसं म्हणजे अजून खोलवर जाऊन आणि ठाकूर माचं उदाहरण घ्यावं लागेल बरं, आणि त्यातून आपल्याला गोष्टी इतक्या स्पष्ट आणि सुंदर होतील की बस रे बस. आपल्याला फक्त म्हणजे कसं असतं की एक तात्पुरत्या प्रेमाने आपण भाळून जात असतो, आणि ठाकूर माझ्या जीवनाकडे बघितलं तर ठाकूर मांच्या प्रेमामध्ये शुद्धता, पवित्रता ती होतीच, पण भगवान श्रीरामकृष्ण आणि मातांजीच्या जीवनामध्ये त्यांनी एकमेकांप्रती अखंड जीवन, सहानुभूती, सन्मान, आणि सगळ्यात मोठी गोष्ट, खरी प्रेमाची परिभाषा म्हणजे कधी अधिकार नाही गाजवला. काहीतरी आज खूप आपण आतमध्ये जाणार आहोत बरं. एकमेकांना समजून घेण्याची प्रवृत्ती. हे किती किती म्हणजे खऱ्या प्रेमाची परिभाषा पहा ही असते. आणि साधारण मनुष्यांमध्ये आपण काय बघत असतो की साधारण मनुष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा पूर्ण अभाव असतो. आणि साधारण मनुष्यांमध्ये आपल्याला जे बघायला मिळतं की द्वेष, प्रेम आहे, पण त्या प्रेमाच्या बरोबर दोष काय आले? द्वेष आहे, मत्सर आहे, घृणा आहे, ईर्ष्या आहे, एकमेकांप्रती अपमानाची भावना आहे, भांडणं होत असतात, अबोला होत असतो. एकमेकांवरती अधिकार गाजवणं हे तर फारच कॉमन आहे. आणि आज नवीन एक शब्द ऐकायला मिळतो की वेअर इज माय स्पेस. मुलं सुद्धा विचारतात बरं घरामध्ये की नाही, मला घरामध्ये तुम्हाला स्पेस पाहिजे तर तुम्ही आधी सॅक्रिफाईस करा घराकरता. स्पेस क्रिएट केव्हा होतो की जेव्हा तुम्ही घराकरता सॅक्रिफाईस करता. काही घराकरता काहीही न करता मला माझा स्पेस पाहिजे, हे प्रेम होऊ शकत नाही. पहा, त्या प्रेमाचं उदात्तीकरण करायचं आहे, त्या दुष्ट वासनेचं उदात्तीकरण करायचं आहे. एका लिमिटेड काळाकरता ते प्रेम होऊच शकत नाही. माताजींचं एक वाक्य भगवान श्रीरामकृष्णाच्या संदर्भामध्ये खूप सुंदर म्हणतात की त्यांनी मला कधी
फुलांनी सुद्धा आघात केला नाही. आता ठाकूरमांच्या गोष्टी टोकाच्या आहेत. पण हे मी अंतर मुद्दाम का सांगतोय, की जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा म्हणतात की दुष्ट वासनांचं तोंड फिरून द्या आणि प्राप्त करायची इच्छा असेल तर मनुष्याला नाही, प्राप्त करायची इच्छा ईश्वराला करा. आणि ईश्वर प्राप्तीच्या मार्गावरती जे काही अडथळे येत असतील त्या अडथळ्या म्हणजे आपलं मनच अडथळा आणत असतो, त्या मनावरती क्रोध करा. पहा, त्या दुष्ट वासनांना ठाकूर म्हणतात त्याच्याशी लढायला जाऊ नका. काय वंडरफुल सोल्युशन दिलेलं आहे. दुष्ट वासना आणि क्रोध याच्यावरती चर्चा करत आहोत आपण. जर प्रेम करायचं असेल तर ईश्वरावर प्रेम करा आणि ईश्वरावरती प्रेम करता करता त्या प्रेम करण्याच्या मार्गावरती जे काही अडथळे येत असेल त्या गोष्टींवरती क्रोध करा, म्हणजे स्वतःवरतीच क्रोध करा. ठाकूर आणि मातांच्या जीवनामध्ये अजून एक खूप सुंदर प्रसंग स्मरणात येत आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण त्यातून लक्षात येतं की काय म्हणजे दोघांमध्ये सामंजस्यपणा होता, सन्मानाची भावना होती. एक दिवस दुपारच्या वेळेस माताजी ठाकूरांचं जेवणाची ते ताट घेऊन येतात नहबतपासून त्यांच्या खोलीपर्यंत. हा अंतर आपल्या लोकांनी ज्यांनी दक्षिणेत बघितलं आहे त्यांच्या लक्षात आलं असेल. आणि भगवान श्रीरामकृष्ण काहीतरी पाठमोरी बसलेले असतात. त्यांना वाटतं की लक्ष्मी त्यांची पुतणी आलेली आहे आणि म्हणून ते म्हणतात की जाताना दार लोटून घे बरं, तू जाताना दार लोटून घे. आता आपल्या घरामध्ये जे आपल्यापेक्षा वयाने लहान असतात त्याला पण तू हे प्रेमानेच बोलत असतो. पण जेव्हा माताजींनी हो असं म्हटलं तेव्हा ठाकूर भानावरती आले की हे ते लक्ष्मी नाही, हे तर त्यांच्या सौ आहेत, सौभाग्यवती आहेत. तर लागलीच त्यांना इतकं ते ओशाळल्यासारखं झालं आणि लागलीच म्हणतात की ओह तुम्ही आहात, क्षमा कर बरं मला समजलंच नाही. आता स्वतःच्या पत्नीला तू म्हटलं त्यात काही फार असं काही अपराध घडला का? पण हे सगळ्या गोष्टी मी मुद्दाम का सांगतोय की पहा, आणि हाच सन्मानाची भावना, हीच प्रेमाची भावना, ही काही फक्त एका दिवसापुरता होती का? काही क्षणापुरता होती का? नाही, थ्रू आउट द लाईफ, पूर्ण आयुष्यभर ह्याच सन्मानाने भगवान श्रीरामकृष्ण माताजीशी वागले आणि ह्याच सन्मानाने माताजी सुद्धा त्यांच्याशी वागल्या. खऱ्या प्रेमची परिभाषा काय असते बंधू भगिनींनो, लक्षात घ्या. आता पण चर्चा केली की खरं प्रेम कधी अधिकार गाजवत नाही आणि आपल्या प्रेमास्पदाप्रती किती त्याग, सेवा आणि सहन करतो. एक एक उदाहरण घेऊन पुढे जाऊया. आपल्याला अजून 5 शत्रू बसलेले आहेत, त्यांच्याशी लढायचं आहे. त्याग जर म्हटलं तर भगवान श्रीरामकृष्णांचं संसार म्हणजे शिवाचा संसार. पण माताजींनी कधी पण की मला हे पाहिजे ते पाहिजे, माझ्या साड्या असे आहेत किंवा आता असं तसं आहे, असल्या कोणत्याही प्रकारची डिमांड माताजींनी कधी केलेली नाही. त्यागपूर्ण जीवन. त्यांची सेवा करत असताना हृदयरामाने त्यांचा इतका अपमान केलेला आहे, पण ते सगळे अपमान सहजपणे माताजींनी पचवलेलं आहे. का? श्रीरामकृष्णांप्रती प्रेम होतं. 3 गोष्टीची चर्चा करत, एक तर अधिकार कधी गाजवला नाही, त्याग, सहन करणे आणि सेवा. सेवा म्हणजे की भगवान श्रीरामकृष्णांचं शरीर किती नाजूक होतं, त्यांना किती पथ्य होते, पण त्यांनी जी सेवा केली म्हणजे विशेष करून जेव्हा हृदयराम तिथून निघून जातात, हे सगळं म्हणजे की आपल्या मनाच्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. तर हे खऱ्या अर्थाने हे प्रेम आहे आणि हे आपल्या जीवनात सुद्धा येऊ शकतं. तर जे आपण आपला मुद्दा जो सुरू आहे की हे 5 भावाचा अवलंबन करून कशा पद्धतीने अवलंबन करून आपण आपल्या हे 6 शत्रूंना मात करू शकतो. तर पहिले 2 शत्रू म्हणजे काम आणि क्रोध. तर दुष्ट वासना याचा अर्थ काय असतो की एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करणे, त्याला प्राप्त करणे. तर जर ईश्वराला आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला, त्या दुष्ट वासनांचा आपण जर त्याचं ज्याला म्हणतो की त्याला
टर्न दिला ईश्वराकडे, तर बाकी सगळ्या गोष्टी जे दोष आहेत त्याच्यामध्ये ते सगळे मागे पडतील. आणि क्रोध करायचा असेल तर आपल्या स्वतःवरती करा, कारण की आपलं स्वतःचं मन ईश्वरप्राप्तीच्या मार्गावरती अडथळे आणत असतो. ही चर्चा लीला प्रसंगकार ऋषीप्रवरांनी थोडक्यात दिलेली आहे, पण या सगळ्या गोष्टींशी आपला बिलकुल दैनंदिन संबंध असतो, म्हणून आपण याच्या थोड्याशा खोलात जाण्याचा प्रयत्न करत असतो. काम झालं, क्रोध झालं. आता आपण घेऊया मोह. मोह म्हणजे काय, की एखाद्या गोष्टी ज्याला म्हणतो की क्षमा करा, लोभ आधी येतं. लोभ म्हणजे काय, मला अजून पाहिजे, मला अजून पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. 2 कार झाल्या, तिसरी कार घ्यायची आहे, 3 फ्लॅट ऑलरेडी आहे, अजून 4था फ्लॅट घ्यायचा आहे, अजून पाहिजे, ही एक वृत्ती असते. तर ऋषीप्रवर सांगतात त्या लोभ म्हणजे काय, की तो जो लोभ करायचा असेल तर ईश्वर प्राप्तीचा लोभ करा, की मला लवकर पाहिजे ईश्वर, लवकरात लवकर पाहिजे, अजून जास्त पाहिजे, मी किती लवकर द्रुत गतीने ईश्वराकडे जाऊ शकते, मी जितक्या किती लवकर जाऊ शकते, जितकं मी प्रापंचिक आकर्षण जीवनात कमी करेन तितकं माझी प्रगती होणार, हे आपल्याला माहितीच आहे. तर लोभ करायचा असेल तर तो ईश्वर प्राप्तीचा लोभ करायचा. मोह म्हणजे की जेव्हा आपण एखाद्या वस्तूच्या मोहात पडतो, एखाद्या व्यक्तीच्या मोहात पडतो, तर त्या वस्तू किंवा त्या व्यक्तीशिवाय आपल्याला दुसरं जगातलं काहीही दिसत नसतं. आणि ह्या एका दोषाने पण सगळे ग्रस्त असतो. आपल्या प्रत्येकाचे मोहाचे काही स्थान असतात. तर मोह करायचा असेल तर तो सुद्धा ईश्वरावरतीच करायचा. त्या ईश्वराशिवाय दुसरं आपल्याला काही दिसलंच नाही पाहिजे. आपल्या घरात लोक सुद्धा ते रामकृष्ण रूपीच आहेत, ते मां शारदा रूपीच आहेत. हा जर एक भाव निर्माण झाला तर याला म्हणतात, म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्याला म्हणतो की आपले जे 5 भाव आहेत त्याच्यापैकी एक भाव निवडला तर, आणि एक भाव निवडून या सगळ्या 6 शत्रूंवरती लावला तर त्या आपले सगळे ज्याला म्हणतो की आपला जो 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 अशुद्ध भाव आहे, कल्पना करा की आपण दास्य भावाने श्रीरामकृष्णांची पूजा करत आहोत, तर किंवा त्यांची भक्ती करत आहोत, तर तो दास्यभाव लावल्याने आणि या प्रकारे म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आपला ॲटिट्यूड चेंज केला आपण, तर आपला अशुद्ध भाव हा हळूहळू शुद्ध होईल. तर लोभ म्हणजे काय, की मला ईश्वरात लवकरात लवकर प्राप्त हो, जास्तीत जास्त प्राप्त हो. मोह म्हणजे काय, ठाकुरांशिवाय दुसरं काही दिसत नाही. मद, साधारणपणे मद म्हणजे काय असतं, की माझ्याकडे इतका पैसा आहे, माझे इतके शिक्षण आहे वगैरे वगैरे, तर मी श्रीरामकृष्णांचा दास आहे. ह्या सगळ्या गोष्टी वचनामध्ये आहेत. तिथूनच आपण मी घेतलेले आहे की मी ईश्वराचा दास आहे. हा एक अहंकार किंवा मत असणं यात हानी नाही आहे. सगळ्यात शेवटचा मत्सर. आणि मत्सरच्या संदर्भात जर चर्चा केली बंधू भगिनींनो, तर मत्सर हा साधारणपणे म्हणजे याची उत्पत्ती का होत असते, की जेव्हा एखादी गोष्ट इतरांजवळ आहे आणि मी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा ती वस्तू मला मिळू शकत नाही, हा आपल्याला कुठेतरी एक न्यूनगंड निर्माण झालेला असतो. त्याच्यामुळे या गोष्टी घडत असतात. उदाहरण घेऊया छोटंसं आणि मग थोडंसं पुढे जाऊया, की कल्पना करा की 2 मित्र आहेत आणि त्याच्यापैकी एक मित्र खूप देखणा आहे आणि एक साधारण आहे. आता कोणाला कसं रूप प्राप्त व्हावं हे आपल्या हातात नसतं. आणि जर समजा जो साधारण दिसायला मुलगा आहे त्यांनी त्या देखण्या मुलाचा जर द्वेष केला, त्याचा मत्सर केला, त्याला काही अर्थ नाहीये. काही अर्थ नाहीये. त्यांच्याकडनं काय अपेक्षित आहे, की जो मुलगा साधारण आहे त्यांनी आपले गुण वाढवावे, चारित्र्य बळ वाढवावं, चांगला अभ्यास करून काहीतरी कौतुक कमवावं. मी फक्त देखणा नाहीये आणि हा देखणा आहे, याच्यामध्ये काही अर्थ नाहीये. आणि द्वेष मत्सर जर साधकाने आपल्या हृदयात मनात ठेवलं तर सगळ्यात जास्त नुकसान ज्याच्या हृदयात द्वेष मत्सर असतो त्याचंच होत असतं. ज्या भांड्यामध्ये विष असतं ते विष सगळ्यात जास्त नुकसान त्या भांड्याचंच करत असतं. आणि या मत्सराचं उदात्तीकरण कसं करू शकतो, तर जसं आपण आत्ताच चर्चा केली, की ज्या गोष्टी हातात नाहीये त्याच्याकडे लक्ष न देता
मी कशा प्रकारे माझ्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या मी कशा आपल्या जीवनात अचीव करू शकतो. आणि याचं एक व्यावहारिक स्तरावरती खूप सुंदर उदाहरण त्याची चर्चा करू इच्छितो. वराहनगर मठामध्ये जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांचे सगळे हे 16 शिष्य नंतर झाले, जवळपास 13-12 शिष्य आधी प्रथम दर्शनी तिथे राहायला आले होते. आणि तिथे काय व्हायचं की रात्री सगळे झोपल्यानंतर दिवसभर जप ध्यान सगळं हे सुरू आहे. आणि जप ध्यान वगैरे सुरू असल्यानंतर रात्रीसुद्धा जेव्हा सगळे झोपी जायचे तेव्हा 1-2 तासानंतर काहीतरी खटरपटर काहीतरी असा आवाज यायचा. तर आता ते पूर्ण असं जुनं पडलेलं घर, तर काही साधूंना असं वाटायचं का उंदीर येतो, काहीतरी खायला येतो आणि असं गडबड करत असेल हे. पण अशी जेव्हा खूप काही दिवस चाललं असं, तर मग त्याचा काहीतरी शोध लावला पाहिजे. तर मग काय झालं शारदानंदजी महाराजच एक दिवस उठून ते आपलं तेव्हा तर ते लँटर्न असायचे, कंदील ज्याला म्हणतो, तर त्यांनी कंदील पेटवलं आणि बघितलं तर काय की तिथे आपले लाटू महाराज फक्त 2 तास झोपायचे. आणि हे लाटू महाराज 2 तास का झोपायचे? कारण की ठाकूरांनी त्यांची कान उघडणी केली होती एका काळी. जेव्हा ते नवीन नवीन आले होते आणि नवीन आले होते म्हणून ते झोपी गेले संध्याकाळीच. तर ठाकूरांनी मग त्यांना खूप रागवलं की ते का तू झोपायला आलाय का म्हणून. तेव्हा त्यांनी प्रण घेतला होता की मी आता म्हणजे खूप आवश्यक जितकी झोप असेल तितकीच घेणार. तर जेमतेम 2 तास झोपून आणि ते जप करायचे. आता जेव्हा इतर लोकांनी बघितलं, पहा, एक असतं मत्सर आणि एक असतं प्रेरणा घेणे. आता हे आपल्यावरती डिपेंड करतं की आपण एखाद्या गोष्टीवरनं काही इन्स्पिरेशन घेतोय, प्रेरणा घेतोय, उत्साह घेतोय की त्या व्यक्तीचं मत्सर करतोय. तर हे सगळे शिष्य त्यांना इतका उत्साह मिळाला, प्रेरणा मिळाली की ज्यांना ज्यांना शक्य होतं मग ते सुद्धा दिवसा तर करायचेच जपध्यान, शास्त्र अध्ययन, पण मग रात्रीसुद्धा त्यातून त्यांनी ते जपध्यान करण्याची ती प्रथा सुरू झाली. तर पहा, त्या मत्सराला त्याचं उदात्तीकरण कसं करायचं या घटनेतून आपल्याला लक्षात येतं. आणि हाच एक ज्याला म्हणतो की साधकाचा एक ॲटिट्यूड असला पाहिजे. तर हे आपण थोडीशी एक सायकोलॉजिकल स्टडी केली बंधू भगिनींनो, की जेव्हा 5 हे जे 5 भाव आहे, पंचभाव आहेत, त्याच्यापैकी एक किंवा एकपेक्षा जास्त भाव घेऊन जेव्हा आपण आपल्या इष्ट भगवान श्रीरामकृष्णांची भक्ती करतो आणि जेव्हा आपल्याला हे जे षडरिपुशी संघर्ष करावा लागतो, तेव्हा त्यांच्याशी कसं लढावं हे सगळं वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. पण फक्त एक पुनरावृत्ती मी इथे केली, कारण की लीला प्रसंगकार ऋषीप्रवरांनी एक थोडक्यात तिथे ते मांडलं आहे. मी थोडंसं त्याला डिटेल्समध्ये घेतलं आहे. याचा पुढचा मुद्दा जो अतिशय महत्त्वाचा तो पण आहे की हे 5 हे जे 5 भाव याची चर्चा करत आहोत, हे 5 भाव भक्तिशास्त्रात जे ऋषींनी मांडलेले आहेत, बंधू भगिनींनो, हे लक्षात घ्या की हे अनेक ज्याला म्हणतो की अनेक साधकांच्या मनाचा अभ्यास केल्यानंतर भक्तिशास्त्राचे जे रचयिता आहेत त्यांनी हे पंचभाव सांगितलेले आहेत. म्हणजे आपल्या परिचयाचे आहेत आणि आपल्याला चर्चा करायला किती सोपं वाटतंय की खरंच सर हे तर आपल्याला माहिती आहे. पण एक शारदानंदजी महाराज याच्यामध्ये याचं खूप मोठी वर्णना करून सांगतात की आपल्याला जरी हे परिचयाचे आहेत आणि जरी आपल्याला हे सोपे वाटत असतील बंधू भगिनींनो, पण हे अनेक शतकांची या ऋषीमुनींनी अनेक ज्याला म्हणतो की अनकाउंटेबल अशा साधकांच्या मनाची स्थिती, मनाच्या जडणघडण त्याचा अभ्यास केल्यानंतर मग सगळ्या प्रकारचे भावांची चर्चा करून, ॲनालिसिस करून, विश्लेषण करून आणि मग हे 5 प्रकारचे भाव तुमच्या माझ्या पुढे ठेवलेले आहेत. आणि जर या प्रत्येक भावाच्या मुळामध्ये नेमकं काय आहे याची जर चर्चा केली बंधू भगिनींनो, तर आपल्याला हेच लक्षात येतं की प्रत्येक भावाच्या मुळामध्ये
फक्त एकच गोष्ट आढळते, ती म्हणजे निस्वार्थ प्रेम. वात्सल्य बघितलं तरी आईचं मुलाप्रती निस्वार्थ प्रेम, किंवा शुद्ध ज्याला म्हणू की शुद्ध प्रेम. सख्य म्हटलं तरी सुद्धा, सख्य भाव जरी म्हटला, मित्राच्या मित्राप्रती प्रेम, तरी तो एक शुद्ध प्रेमच आहे. त्याच्यानंतर जर दास्य बघितलं तर जसं हनुमंताचं होतं प्रभू रामचंद्रांप्रती, शांतमध्ये पण सुद्धा दास्य भावच आहे, आणि पण त्याचं मूळ काय आहे ते प्रेमच आहे. आणि मधुरभाव सुद्धा काय आहे, भक्ताचा ईश्वराप्रती जो प्रेम आहे, जसा राधेचा कृष्णाप्रती होता, तो पण काय आहे, मुळात प्रेमच आहे. जसं जसं साधकाच्या जीवनामध्ये कोणताही एक भाव घेऊन जेव्हा तो प्रगत होत असतो, तर त्याच्यामध्ये एक बदल आपल्याला बघायला मिळतो. आणि तो बदल म्हणजे काय असतं, कसं असतं बंधू भगिनींनो, की सुरुवातीला साधक जेव्हा तो प्रगती करतो, तेव्हा तो ईश्वराच्या ऐश्वर्याप्रती घाबरतो, त्याच्या मनामध्ये संकोच निर्माण होतो. पण जसं जसं त्याची प्रगती होते, त्याचा तो संकोच किंवा त्याची जी भीती ही निघत जात असते. हे फार महत्त्वाचं आहे बरं. आणि जशी जशी त्याची भीती निघत जाते, तसं तसं तो त्या जो साधक असतो, त्या प्रेमामध्ये एका प्रकारचं नैसर्गिकपणा येत असतो. आपण स्वतः पण बघतो की जेव्हा आपण रामकृष्ण मठामध्ये येतो आणि कल्पना करा की समजा एखाद्या भक्ताला येऊन इथे जवळपास 20 वर्ष झालेत, आणि जर आपण चिंतन केलं की 20 वर्ष आधी मी जेव्हा येत होतो, आता इथे तर हे सेंटर आता नवीन निर्माण होत आहे, पण कल्पना करा की एखाद्या स्टॅब्लिश्ड सेंटरमध्ये आपण जातो, तर थोडंसं अचकून राहतो की अरे इथली शिस्त काय आहे, केव्हा जायचं, महाराज लोकांशी कसं भेटायचं, कसं बोलायचं, काय बोलल्याने ते नाराज होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यावहारिक जीवनामध्ये अनुभवतो. बिलकुल एक्झॅक्टली. जेव्हा साधक जीवनामध्ये साधक त्याची सुरुवात करतो, तो ईश्वराला प्रेम करायची कोणत्याही भावाने, वात्सल्य असू देत, सख्य असू देत, दास्य असू देत, तर सुरुवातीला ईश्वराच्या ऐश्वर्याला तो त्याला मध्ये भीती किंवा संकोच निर्माण होतो. पण जशी जशी त्याची प्रगती वाढते आणि जसं जसं आपल्या मठात जाणं वाढतं, सगळ्या महाराज लोकांची परिचय होतो, मग आपण आरामात त्या पूर्ण पाठामध्ये कुठेही आपल्याला जायची मुभा असते, सेवा करायची संधी मिळत असते, आपण आनंदी असतो. बिलकुल हे एक लौकिक उदाहरण झालं. पण तसंच साधक जीवनामध्ये सुद्धा जसं आपलं ईश्वरावरती प्रेम वाढतं, तर त्याच्या ऐश्वर्याची भीती किंवा संकोच वाटत नाही. आणि एवढंच नव्हे तर ईश्वराशी आपलं जे एका प्रकारचं ज्याला म्हणतो की नातं कसं होऊन जातं, की ईश्वरावरती आपण प्रेमापोटी रागवतो सुद्धा, त्याच्याशी रुसणे फुगणे हे सगळे प्रकार सुरू होतात. पहा, अशुद्ध भावामध्ये सुद्धा रुसणे फुगणे असतं आणि शुद्ध भावामध्ये सुद्धा रुसणे फुगणे असतं, पण त्याच्यामध्ये एक फार मोठा अंतर असतो. जेव्हा अशुद्ध भावाने आपण आपल्या आईवरती रुसतो, तर त्याच्यामागे काहीतरी आपल्याला लौकिक स्वार्थापोटी काहीतरी प्राप्त करून घ्यायचं असतं. आईने मला माझ्या मनासारखा मोबाईल नाही घेऊन दिला, मी रुसलो. आता आईला काय करणार बिचारी, तर मुलगा रुसलाय. तर हे रुसणं आणि फुगणं कसं झालं, हे लौकिक अर्थाने झालं, स्वार्थापोटी झालं, आणि याला काही अर्थ नाही आहे. पण जेव्हा भाव शुद्ध होतो, आणि शुद्ध भाव झाल्यानंतर सुद्धा तो साधक आपल्या ईश्वराशी म्हणजे त्याच्यावरती रुसतो किंवा काहीतरी म्हणजे गळ घालतो, पण त्याच्यामध्ये फक्त ईश्वर प्राप्तीचीच एक निस्वार्थ एक इच्छा असते. हा फार मोठा अंतर आहे. म्हणजे ॲपरंटली हे सगळं दिसायला सारखं दिसतं, रुसणं फुगणं, गळ घालणं, क्रोध करणं, पण त्याच्या मागच्या भावाचा खूप मोठा अंतर आहे. आणि म्हणून सुरुवातीलाच ऋषीप्रवर सांगतात, काय सांगतात, की भाव ही गोष्ट अतिशय सूक्ष्म आहे, अतिशय सूक्ष्म आहे. शेवटचा एक मुद्दा घेऊन तिथे थांबूया, वेळ होत आलेली आहे. आणि तो म्हणजे की आपण जेव्हा बंधू भगिनींनो एक साधक एखादा भाव घेऊन
ईश्वराची भक्ती करतो, त्याला सगुण साकारचं दर्शन होतं. आणि त्याच भावामध्ये तो अजून जेव्हा अग्रेसर होतो, त्याचा भाव तो तीव्र होतो, तर तो हे जे ज्याला म्हणतो की द्वैतची भूमी सोडून अद्वैतामध्ये तो स्थिर होत असतो. तर जेव्हा तो अद्वैतात स्थिर होत असतो, तेव्हा त्या अद्वैताच्या स्तराला काय म्हणतात, की तिथे सगळ्या भावांची ती मिलनभूमी आहे किंवा सगळ्या भावांची लयभूमी आहे. तर असे उदाहरण आपल्याला आपल्या पुढे आहेत का, की सगुण साकारच्या पलीकडे म्हणजे एक भाव घेऊन एखाद्या साधकाने साधना केली, त्याला सगुण साकार दर्शन झाले, त्या भावात अजून खोलवर गेल्यानंतर त्याला निर्गुण निराकार किंवा आत्मसाक्षात्कार झाला. तर आत्ताच काही दिवस आधी, मला वाटतं 3 की 4 वर्ग आधी आपण भगवान श्रीरामकृष्णांच्या वात्सल्य भावाची चर्चा केली. त्याच्यामध्ये बघितलं की कसं भगवान श्रीरामकृष्णांनी त्या रामललाची पूजा केली, साधना केली आणि त्यांना तो रामलला जिवंत म्हणजे जसा अनुभव झाला की तो खेळतोय, त्यांच्याबरोबर गंगेत स्नान करायला जातोय आणि अनेक प्रकारच्या उन्हाळक्या करत आहे, खायला मागत आहे, फिरायला जात आहे. आणि त्याच भगवान श्रीरामकृष्णांनी त्याच भावामध्ये जेव्हा ते खोलवर गेले, तर तेव्हा ते त्या सगुण साकारच्या पलीकडे गेले होते. त्याच्या व्यतिरिक्त अजून 2 उदाहरणं भगवान श्रीरामकृष्णांच्या शिष्यांच्या जीवनात आपल्या स्पष्टपणे बघायला मिळतात बंधू भगिनींनो. आणि ते म्हणजे अजून एक उदाहरण त्याच्या आधी मी घेऊ इच्छितो, नामदेव महाराजांचं. ते विठ्ठलांशी सहज बोलायचे, पण जेव्हा त्या गोरा कुंभारांनी सांगितलं त्या सभेमध्ये की हा मडका अजून कच्चा आहे, ते खूप नाराज झाले आणि मग विसोबा खेचारांकडे जाऊन त्यांनी पुढची साधना केली आणि मग निर्गुण निराकारमध्ये स्थित झाले. ते हे उदाहरण आपण मागच्या वेळेस पण घेतलं होतं. 2 उदाहरण मी जे आपल्याला सांगू इच्छितो. एक स्वामी अभेदानंदजी महाराजांचं. ते भगवान श्रीरामकृष्णांकडे येतात आणि त्यांची मंत्र दीक्षा होते, ते साधना करतात आणि त्यांना अनेक देवी देवतांचे दर्शन घडतात. आणि ते जे काही त्यांना दर्शन घडायचे ते सगळं भगवान श्रीरामकृष्ण सांगायचे आणि ठाकूर खूप आनंदित व्हायचे. पण एक दिवस आपल्या घरी ध्यान करत असताना खूप त्यांना गंभीर असं ध्यान लागलं आणि त्या ध्यानाच्या शेवटी काय झालं की त्यांना एकाच दिवशी अनेक देवी देवतांचे दर्शन झाले. आणि ते दर्शन कसे झाले की भगवान श्रीरामकृष्णांच्या एक दैदिप्यमान शरीरामध्ये ते सगळे देवी देवता त्यांचं म्हणजे मर्ज होत गेले, त्याच्यामध्ये ते मिसळत गेले. म्हणजे अनेक देवी देवता पण दिसले, भगवान श्रीरामकृष्ण सुद्धा दिसले आणि प्रत्येक देवी देवता हे भगवान श्रीरामकृष्णांच्या शरीरामध्ये विलीन होत आहे हे दर्शन झालं. आणि ते फार अस्वस्थ झाले. दुसऱ्या दिवशी ठाकूरांकडे येऊन सांगतात. ठाकूर म्हणतात की अरे हो, जे काही तू बघितलं ते सत्यच आहे आणि तुला वैकुंठ दर्शन झालं. तुला आता याच्या पुढे कधी पण कोणतेही सगुण साकार दर्शन होणार नाही. त्या दिवशी अभेदानंदजी महाराजांना एक कन्व्हिक्शन झालं की भगवान श्रीरामकृष्ण अवतार आहेत. ही घटना त्यांच्या जन्माच्या दिवशी मुद्दाम त्याची चर्चा पण करत असतो, कारण की या सगळ्या 16 शिष्यांना ठाकूर हे अवतार हे कसं पटलं. तर ही अशा काही घटना घडलेल्या आहेत की त्यांच्या म्हणजे अभेदानंदजी महाराजांनी आपल्या आध्यात्मिक जीवनाची सुरुवात सगुण साकारपासून केली. पण भगवान श्रीरामकृष्णांच्या असीम कृपेने ते सगुण साकार द्वैताची भूमी ओलांडून नेहमी करता ते निर्गुण निराकारमध्ये स्थित झाले, अखंडामध्ये स्थित झाले. हे एक उदाहरण झालं. दुसरं अजून बोलकं उदाहरण म्हणजे आपले रामकृष्ण संघाचे पहिले परमाध्यक्ष स्वामी ब्रह्मानंदजी महाराज. त्यांच्या मनाची जडणघडणच अशी होती की ते पूर्णपणे द्वैत त्यांना आवडायचं. आणि त्यांचं कोणत्या अंशातून त्याचा जन्म झाला होता? गुराखी म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे हे सगळे गुराखी बालमित्र होते, त्यातलं एक म्हणजे राजा महाराज. आणि ईश्वरा तू माझा मालक, मी तुझा दास, हा त्यांचा मूळ भाव होता. आणि त्यातून त्यांची प्रगती
भगवान श्रीरामकृष्णाच्या कृपेने गळत गेली. पण परिवर्ती काळामध्ये जेव्हा ते ओंकारेश्वरला आले होते, बंधू भगिनींनो, वर्णन वाचायला मिळते 8 दिवस सतत निर्विकल्प समाधीमध्ये होते. त्यांच्याबरोबर सुबोधानंदजी महाराज सुद्धा होते त्यांच्या म्हणजे त्यांची निगा राखण्याकरता. ते सांगायचे की जेव्हा त्यांच्या शरीरामध्ये थोडी मला म्हणजे अशी हालचाल दिसायची, तर ते काय करायचे, कोरडी पोळी पाण्यात भिजवून ठेवायचे आणि जसंच त्यांच्या शरीरामध्ये हालचाल दिसली की लागलीच त्याचा असा गोळा करून त्यांच्या तोंडात खुपसून टाकायचे शरीर रक्षणार्थ, आणि तर शरीर टिकलं नसतं. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की आध्यात्मिक जीवन सुरू होत आहे सगुण साकारपासून, पण त्याचं कल्मिनेशन होत आहे निर्गुण निराकार अद्वैत भूमीवरती. याची चर्चा आपली सुरू आहे. एवढंच नव्हे तर जेव्हा राजा महाराज बेलूर मठामध्ये अध्यक्ष म्हणून निवास करत असताना कितीदा सतत तासन तास ते निर्विकल्प समाधीमध्ये त्यांचं मन राहत असे अखंडाच्या राज्यामध्ये. असं का घडायचं? अरे हीच ठाकूरांची सगळ्यात मोठी ज्याला म्हणतो की एक देणगी आहे की पहा, हे जे 5 भाव ज्याची चर्चा आपण करत आहोत, त्यातून आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये काय गवसणार आहे? सगुण साकार. पण त्या विशिष्ट भावाला घेऊन जेव्हा पुढे जाऊ तर आपण सुद्धा निर्गुण निराकार अद्वैत भूमी आत्मसाक्षात्कार त्या स्थितीवर आपण पोहोचणार आहोत. ठरलेली वेळ संपलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. अजून बरेच मुद्दे या भावचर्चेमध्ये महाराजांनी मांडलेले आहेत. याचा पुढचा जो मुद्दा येणार आहे तो सुद्धा अतिशय महत्त्वाचा, आणि तो म्हणजे काय की हे 5 भावांपैकी श्रेष्ठ भाव मधुर भावाला म्हटलंय आणि ते का म्हटलंय याची चर्चा आपण पुढच्या वर्गात करणार आहोत. कन्क्लूड करण्याच्या आधी हे मी मुद्दाम पुन्हा सांगू इच्छितो की मधुर भाव म्हणजे भक्ताचा ईश्वराप्रती आपण ज्या अर्थाने समजतो की जोपर्यंत साधक शरीर बोधाच्या पलीकडे जात नाही त्याला हे मधुर भावाचं आनंद समजणारच नाही, किंवा समजेल तर तो कलुषित असणार. म्हणून मधुर भाव हा अजून सुरू झालेला नाही आहे, पुढे सुरू होईल तेव्हा अजून ज्याची डिटेल चर्चा आपण करू आहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.